नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आज आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीनजी तांबोळी आणि आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे जो उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये आज समान नागरी कायद्याचं जे विधेयक आहे ते तिथले मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज सभागृहासमोर मांडलेलं आहे. 4 दिवसाचं विशेष सत्र अधिवेशन त्यासाठी बोलावलेलं आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे. हे जेव्हा विधेयक मांडायचं होतं त्यासाठी खूप काळ त्याचं काम झालेलं आहे. एका निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेलेली होती. त्या समितीने जवळपास ऑनलाईन ज्याला म्हणता येईल अशा 2,33,000 लोकांच्याकडनं हरकती, सूचना, त्यांच्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या होत्या. त्यानंतर 749 पानांचं जवळपास हा मोठा ड्राफ्ट आहे आणि त्या विधेयकामध्ये ठळक असे काय मुद्दे आहेत ते आपण बघूया. सर, तुम्ही मला सांगा, एक तर तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये आणि नेमके ठळक मुद्दे काय आहेत? एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलतोय आणि आजपासून उत्तराखंड मध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आणि त्यामध्ये समान नागरी कायदा जो बहुचर्चित आहे, प्रलंबित असा आहे, त्या विषयावरती चर्चा होणार आहे. खरं म्हणजे त्यामध्ये काय काय आहे याचं तपशील सांगत असताना एक मर्यादा अशी आहे की तो ड्राफ्ट अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. बरोबर. पण वेगळ्या वर्तमानपत्रातून आणि माध्यमातून जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की या ड्राफ्टमध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्या 4 गोष्टी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि विशेषतः हमीद दलवाई यांनी 18 एप्रिल 1966 मध्ये जो 7 महिलांचा मोर्चा काढला होता आणि मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये ज्या अन्यायी तरतुदी आहेत की ज्यामुळे भारतीय नागरिक असणाऱ्या मुस्लिम महिलांना सुद्धा या अन्यायाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्या जागी समान नागरी कायदा यावा अशी अपेक्षा करणारा एक निवेदन त्यांनी वसंतराव नाईकांकडे दिलेलं होतं. आता या घटनेला जवळपास 60 वर्ष होत आलेले आहेत. आता या 60 वर्षापर्यंत महाराष्ट्रात जे शक्य झालेलं नाही ते उत्तराखंड मध्ये होत आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि म्हणून उत्तराखंड सरकारचं मी यासाठी अभिनंदन करतो. आता मी जे म्हटलं की आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत, असायला हव्यात, याची सविस्तर चर्चा आपल्याला जेव्हा ड्राफ्ट हातात येईल तेव्हा करता येईल. पण ज्या गोष्टी आतापर्यंत वादग्रस्त ठरत होत्या किंवा मुस्लिमांच्या विरोधामध्ये प्रचाराच्याही ठरत होत्या आणि त्याहीपेक्षा मुस्लिम महिलांच्या वरती अन्याय करणाऱ्या ठरत होत्या, त्या गोष्टी याच्यात आलेल्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने जो विषय आहे तो बहुपत्नीत्वाचा आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा हा सर्वांनाच लागू आहे. पण मुस्लिम समाज हा एकमेव असा आहे की जो 1937च्या शरीयत ऍक्ट प्रमाणे चालतं. तो किती इस्लामिक आहे याच्यावरती सुद्धा वाद आहेत, परंतु अजूनही द्विभार्या प्रतिबंधक कायदा मुस्लिम पुरुषांना लागू नाहीये. तेव्हा आता मोदी गव्हर्नमेंटने जे तलाकबंदी विधेयक आलं तेव्हा आम्हाला असा अनुभव आला होता की अनेक पुरुष तलाक देत नाहीत पण दुसरं लग्न तर करतात. म्हणजे तो प्रश्न नेमक्या पद्धतीने सोडवलेला नव्हता. म्हणून आमचं म्हणणं असं होतं की तलाक आणि बहुपत्नीत्व हे सुट्या पद्धतीने करून चालणार नाही. आता तलाकचा मुद्दा काही प्रमाणात सुटलेला आहे, पूर्णतः नाही. पण आता जर बहुपत्नीत्व हा जर विषय आला असेल तर तो मुस्लिम महिलांच्यासाठी विशेषतः वरदान ठरणारा आहे. हा एक भाग झाला. दुसरा जो भाग आहे तलाकच्या संदर्भात आहे. अशा पद्धतीचं त्यात विधान दिसत आहेत की भारतीय समाज जो आहे त्यामध्ये बहुधर्मिक आहे आणि सर्व धर्मियांच्यासाठी जे कायदे आहेत तेच कायदे मुस्लिमांच्यासाठी सुद्धा असणार आहेत. आणि ही एक मागणी आमची आहे. म्हणजे आता आम्ही जेव्हा
2017 मध्ये पंतप्रधान मोदींना भेटलो होतो, मी स्वतः त्यामध्ये होतो. तेव्हा मी त्यांना अशी विनंती केली होती की तलाकचा हा जो विषय आहे तो न्यायालयीन मार्गाने सुटला पाहिजे. पुरुषाला तलाक द्यायचा असेल, स्त्रीला न्यायालयात जावं आणि तो निर्णय लागेपर्यंत दुसरं लग्न करता येऊ नये. एवढं जरी केलं तरी चालेल. पण आता जो तलाकबंदी विधेयक आलं त्याप्रमाणे एकाच वेळेस तलाक द्यायचं बंद झालं, पण इतर जे तलाकच्या अजूनही पद्धती आहेत ते पुरुष घरी बसूनच तलाक देऊ शकतो, न्यायालयात द्यायची गरज नाहीये. अजूनही अन्याय होत असतो. तेव्हा तलाकच्या संदर्भात, घटस्फोटाच्या संदर्भात एक युनिफॉर्मिटी आणण्याचा प्रयत्न केलाय. ही आमची एक महत्वाची मागणी जी आताच्या ड्राफ्ट मध्ये आहे उत्तराखंड आहे. दुसरं म्हणजे एका काही वर्षांच्या पूर्वी जो हलाला पद्धत होती, हलाला आणि इद्दत. हलाला इद्दत हा तेवढा कॉन्ट्रोवर्शियल नाहीये, पण हलाला आहे. म्हणजे हलाला आपल्याला माहिती आहे की नवऱ्याने चुकून, गैरसमजातून, रागातून जरी तलाक दिला आणि त्याला पश्चाताप झाला तर त्या स्त्रीला अन्य पुरुषाशी निकाह करायचं, त्यांनी तलाक द्यायचं आणि मग पहिल्या पुरुषांनी करायचं. ही फार मोठी अन्यायी, अमानवी अशी जी प्रथा होती ती बेकायदेशीर ठरवली. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्ही जो इद्दतचं म्हटलं ना, इद्दत म्हणजे काय होतं, तलाक झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तिचं देणं करणं द्यायला पाहिजे. त्या 3 महिन्यामध्ये ती गरोदर वगैरे आहे का हेही तपासलं पाहिजे. तेव्हा ते ठीक आहे. ते इद्दत मध्ये काही फार वाईट होतं असं काही नाहीये, पण त्यात ते कसं काय आलं माहिती नाही. काय त्यांना ज्या सूचना आल्या त्यातून काय अनुभव आले त्यातून ते ड्राफ्ट मध्ये आलं असेल. अजून एक मुद्दा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेपासून लावून धरलेला होता, तो लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत आहे. आता खरं म्हणजे मी काही वर्तमानपत्रातून हे वाचलंय की सर्व भारतीयांच्या साठी मुलं किती असली पाहिजेत या संदर्भामध्ये काही नियम केलेले आहेत. आणि असं जर असेल तर मुस्लिम समाजाने सुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते करतील. आणि SY कुरेशी सारख्या मुख्य निवडणूक अधिकारी होते, त्यांनी पॉप्युलेशन मिथ वगैरे लिहिलं. याच्यातून लक्षात येतं की मुस्लिम समाजामध्ये जन्मदर कसं कमी होत चाललेला आहे. आणि आमच्या दृष्टीने सर्व भारतीयांना विश्वासात घेण्यासाठी असे कायदे येणं आणि सर्वांनी स्वागत करणं हे महत्वाचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो असा की विवाहाचं वय, बरोबर, ते अत्यंत महत्वाचं. कारण शर्यत मध्ये असं म्हटलं मुलगी वयात आली की तिचं लग्न करावं असं आहे, प्युबर्टीला आली की लग्न. बरोबर. तर तेव्हा ऍक्च्युअली बाल विवाह प्रतिबंधक कायदा आहे. मग मुलीचं वय काय असलं पाहिजे या संदर्भात सुद्धा गाईडलाईन्स दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं आपला धर्म आपल्या ठिकाणी असावाही, पण व्यावहारिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये सर्व आपण भारतीय म्हणून जगत असताना भारतीय कायदे पाळण्यामध्ये धर्म काही बुडत नसतो, तर ते असायलाही हरकत नाहीये. आणि हे प्रामुख्याने प्रॉपर्टीशी रिलेटेड वगैरे असे जे कौटुंबिक कायद्याच्या मधले जे विषय आहेत त्याला त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि असं दिसतंय वारसा हक्काने जी येणार असेल त्यामध्ये सुद्धा जे वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्क्रिमिनेशन्स आहेत तेही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मला हे फार स्वागतार्ह वाटतं. पण समीक्षा करायची झाली किंवा मतभेदाचे काय मुद्दे आहेत हे जेव्हा ड्राफ्ट आपल्या हातात येईल तेव्हा, पण तरीही पण माझ्या दृष्टीने हे निश्चितच स्वागतार्ह असणार आहे. यातून अनेक गुंते सुटण्याची शक्यता आहे. आमच्या दर्शकांसाठी मला सांगायला आवडेल की गोव्यामध्ये तसं म्हटलं तर समान नागरी कायदा एक वेगळा, म्हणजे कसा की पोर्तुगीजांचा जो कायदा होता, पोर्तुगीज राजवट जेव्हा गोव्यात होती आणि त्या राजवटीचे जे समान नागरी कायदा होता तो गोव्याने चालू ठेवला. अर्थात ही घटना घडली जेव्हा पोर्तुगीजांच्याकडून गोवा मुक्त झाला, तेव्हा गोव्याची लोकसंख्या केवळ 5 लाख वगैरे इतकी छोटी होती. नंतर ती बदलली. त्याशिवाय दीव, दमन, नागरा हवेली या ठिकाणी पण तो तसा कायदा लागू आहे. पण ज्याला फुल फ्लेज राज्य म्हणजे पूर्ण राज्य म्हणता येईल असं उत्तराखंड आता पहिलं राज्य आहे की ज्यांनी हा कायदा स्वीकारायचं ठरवलंय. त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, चर्चा होणार आहे आणि तो आज पुष्कर सिंग धामींनी मांडलेला सुद्धा आहे. हे एका अर्थाने स्वागतार्ह
झालं आणि हा जर झाला तर हा इतर राज्यांसाठी एक मॉडेल म्हणून होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? असं आहे की तुम्ही जो गोव्याचं एक मॉडेल सांगितलं, मध्यंतरी गोव्यापर्यंत काही मुस्लिम संघटना पोहोचलेल्या होत्या बर. आणि मुस्लिमांना असं ते उत्तेजित करत होत्या की तुम्ही मुस्लिम पर्सनल आणण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न इथे करा. पण तिथे रसिदा मुजावर म्हणून एक कार्यकर्त्या होत्या, त्यांनी ते हाणून पाडलं. म्हणजे आम्हाला इथे सुख आहे, आम्हाला आनंद मिळतो, आम्हाला संरक्षण आहे आणि तुम्ही येऊन हस्तक्षेप करायचं नाही. त्यामुळे गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आणलेला समान नागरी कायदा आहे. त्यातलं एक ड्रॉबॅक असा आहे की सर्व धर्मियांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहेच आहे, म्हणजे कोणालाही लग्न करता येत नाही. पण हिंदूंना जर विवाहानंतर काही वर्षामध्ये मुलगा जन्माला आला नाही तर त्यांच्या संस्कृतीमध्ये जे मूलप्राप्ती आणि वेगवेगळ्या पद्धतीने कर्मकांड करण्यासाठीचे जे काही आहे, तेव्हा मुस्लिम हिंदू पुरुषांना दुसरं लग्न करण्याची परवानगी मात्र त्या गोवा कायद्यामध्ये आहे. मग ती त्यांना आहे आणि इतरांना नाही असं. पण आणि त्यातून पळवाटा काढणारे लोक होते. तेव्हा गोव्यामधील समान नागरी कायद्यामध्ये काही ड्रॉबॅक आहेत, पण आमच्या दृष्टीने गोव्यापेक्षा सर्व भारतीयांना उपयोगी पडणारा जो कायदा होता तो स्पेशल मॅरेज ऍक्ट. स्पेशल मॅरेज ऍक्ट, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिंदू कोड बिल आलं तेव्हा नेहरू आणि आंबेडकरांच्या असं वाटत होतं की बहुसंख्याकांच्यासाठी आपण अगोदर बदल करूया, सुधारणा करूया, समानतेवर आधारित कायदा आणू आणि ते एक मॉडेल होईल की जे इतर समाज घटक ते ऍक्सेप्ट करतील. पण दुर्दैवाने या 75 वर्षात तसं काही झालं नाही आणि म्हणून स्पेशल मॅरेज ऍक्टचा एक त्यातही काही ड्रॉबॅक आहेत. खरं म्हणजे आता उद्या आमच्या एका कार्यकर्त्याचं लग्न आहे, त्यानिमित्ताने मी नंतर सांगेल की काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये सुद्धा. तर स्पेशल मॅरेज ऍक्ट एक आहे आणि म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळ जोपर्यंत समान नागरी कायदा येत नाही किंवा मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत स्पेशल मॅरेज ऍक्टचा अवलंब करतं, प्रचार करतं, समर्थन करतं. हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही जो म्हणालात की उत्तराखंडचा जो एक कायदा आलेला आहे, येऊ घातलेला आहे, तो ड्राफ्ट आहे आणि तो ड्राफ्ट सुद्धा मगाशी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने न्यायमूर्ती रंजना देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्त्यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेला आहे. म्हणजे कायद्याचं ज्ञान असणारे हे सगळे लोक, तज्ज्ञ लोक त्यामध्ये आहेत. तेव्हा त्याच्यात काय मतभेदाचे मुद्दे आहेत आपण बघूया ड्राफ्ट आल्यानंतर. पण असं आहे की हे खरं आहे की जेव्हा ड्राफ्ट येईल जो जसेच्या तसं इतरांनी स्वीकारलं मॉडेल असेल असं नाही. होऊ शकतं की त्याची अंमलबजावणी करत असताना काही गोष्टी लक्षात येऊ शकतात, काही चर्चा त्याच्यावरती निर्माण होऊ शकते आणि मग वेगवेगळ्या राज्यामध्ये थोड्याफार फरकाने वेगवेगळे अशा समान नागरी कायद्याचे ड्राफ्ट येतील. त्याचं कारण असं आहे की जसं आपलं कायदे कुणी करावेत याची अधिकारांची जी यादी आहे, केंद्र सरकारने कुठले कायदे करावेत, राज्य सरकारने कुठले करावेत आणि राज्य सरकारही करू शकतो आणि केंद्र सरकारही करू शकतो, असं ते समवर्ती कॉन्करंट लिस्ट. समान नागरी कायदा कॉन्करंट लिस्ट मधला आहे. तेव्हा हे वेगवेगळे राज्य करू शकतात. पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये जी अपेक्षा आहे की थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया जेव्हा आपण म्हणतो संपूर्ण भारतीय भूभागासाठी सर्वांच्यासाठी, तेव्हा केंद्र शासनाने ते करणं हे जास्त उपयुक्त होईल. म्हणजे त्यामध्ये अधिक युनिफॉर्मिटी येण्याची शक्यता आहे. पण मी काय म्हणतो की हे एक टप्पे आहेत बरोबर पुढे जाण्याचे, परिवर्तनाचे. एक उदाहरण म्हणून अशा एका आदर्शातून उदाहरणातून आपण पुढे जर जायला लागलो तर परिपक्वतेकडे जायला ती एक संधी आपण म्हणून पाहू शकतो. तेव्हा मला त्यामुळे याचा आनंद आहे. त्यामुळे मी हे स्वागत करतो की शेवटी हे उत्तराखंडने धाडस दाखवलेलं आहे आणि बाकी राज्यांनी ते स्वीकारलं तर उत्तम होईल निश्चितच. आणि ते तसे त्यापेक्षा केंद्र सरकारने तो कायदा पुढे चालून आणला तर त्यांच्या अजेंड्यामध्ये आहे तसाही प्रयत्न. समान नागरी कायदा हे युसीसी त्यांच्या ह्याच्यावर आहेच. आणि आम्ही काय म्हणतो की ज्या पद्धतीने हे संपूर्ण हे समान नागरिक हक्काशी संबंधित आहे.
दुसरी गोष्ट, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आलं, ते फार मोठे अभ्यासक होते, की जवळपास सगळ्याच धार्मिक कायद्यांच्या मध्ये किंवा व्यक्तिगत कायद्यांच्या मध्ये पुरुष प्रधानता आहे आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं असेल तर आधुनिक मूल्यांच्यावरती आधारित कायदे असले पाहिजेत. आणि म्हणून समान नागरिक कायदा हा विषय पुढे आलेला होता. दुर्दैवाने त्याकडे धार्मिक दृष्टीने पाहण्यात आलं आणि सामाजिक न्यायाचा हा जो मुद्दा आहे त्याला राजकीय रंग दिला आणि म्हणून इतके वर्ष ते आपल्याला मिळालं नाही. पण मुस्लिम समाज कितपत याचं स्वागत करेल असं वाटतं? मला असं वाटतं, आता मध्यंतरी एका वृत्तवाहिनीने अशा पद्धतीचा सर्व्हे घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये ते पत्रकार वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये पोहोचले होते आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या महिलांना, शिकलेल्या न शिकलेल्या वयोगटातल्या, त्यांनी प्रश्न विचारले. तर त्यातल्या 80% महिलांनी त्याचं स्वागत केलेलं आहे, बदलाचं स्वागत केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं की हा जो बदल मागू इच्छिणारा जो आवाज आहे तो सायलेंट असतो आणि मुल्ला मौलवी उलेमा धर्मवादी राजकारण करणाऱ्याला एक आवाज असतो, तो पटलावरती येतो आणि तो म्हणजे संपूर्ण समाज असं आपण समजत असतो. त्यामुळे मुस्लिम समाजातून मिश्र प्रतिक्रिया येऊ शकतात. पण असं असलं तरी हे कडू औषध आहे. आजारी माणसाला कडू औषध प्यावं लागतं. आणि नाहीतरी आपल्याकडे जेव्हा जेव्हा असे परिवर्तनाचे, बदलाचे कायदे आले त्यावेळेस त्या समाजात विरोध झालाय. हिंदू कोड बिलही झालेला आहे. त्यामुळे इथे विरोध होणार हे आपण गृहीत धरूया. पण हे समाज हिताचं असल्यामुळे आणि मुख्यतः लोकानुनयापेक्षा लोकशिक्षण करणं अगदी हे फार महत्वाचं आहे. म्हणून हे जे धाडस आहे त्याचं मी स्वागत करतो. तर उत्तराखंडमध्ये जे एक नवीन बदलाचं वारं येऊ घातलंय त्याचा आता सरांनी सांगितलं त्यानुसार जवळपास 80% मुस्लिम समाज सुद्धा त्याचं स्वागत करेल असं दिसतंय. आणि ही जी परिवर्तनाची नांदी आहे ती सगळ्या देशभरात असावी असाही त्यांचा एक मानस इथे त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. किंबहुना एका समाजाचं प्रतिनिधित्व या अर्थानेच आपण त्यांचं ते मत घेतलं पाहिजे. आता आपण जो उत्तराखंडमध्ये येऊ घातलेला कायदा आहे तशा प्रकारचा कायदा देशभरात आणायचा हे मोदी सरकारने यापूर्वी म्हटलेलंच आहे. कारण समान नागरी कायदा आणणे हे त्यांच्या एका अर्थाने अजेंड्यावर अनेक वर्ष असलेली घटना आहे आणि त्यामुळे पुढे चालून कुठलं सरकार येईल आणि समान नागरी कायदा देशभरामध्ये कसा लागू होईल हे बघणं आपण बघणार आहोत. तथापि आत्ताचं जे हे पाऊल आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्यामध्ये एक तरतूद जाणवते बरं का, की कदाचित ते सेफ ग्राउंड म्हणून ते केलं असेल की आदिवासी समाजाला वगळलेलं आहे असं एक दिसतंय आलेल्या याच्यातून. पण हे जेव्हा सर्व नागरिकांच्यासाठी असतं, जसं पूर्वी आपण मुस्लिमांना बाजूला ठेवलं, वेगवेगळ्या समाज घटकांना केलं, तसं आत्ताच जेव्हा आपण आणतो ते अन्याय हा एकाही माणसावरती जरी झाला तरी तो अन्यायच असतो. तेव्हा म्हणजे लोकांना विश्वासात घेण्यासाठी कुठल्याही समाज घटकाला बाजूला ठेवण्यापेक्षा सर्वसमावेशक स्वरूप याला असणं हे जास्त फायद्याचं आहे. आता पाहूया ड्राफ्ट मध्ये कसं काय काय आहे ते. बरोबर आहे. तर तो ड्राफ्ट आल्यानंतर आणि ते विधेयक कायद्यामध्ये जेव्हा परावर्तित होईल तेव्हा ते अधिक त्याची जे माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर त्याच्यातल्या ठळक बाबी जशा कळतील तशा त्रुटीही आपल्याला कळू शकतील. तर नववार्तामध्ये आपण आलात, खूप खूप आभार. धन्यवाद.